आपण कायद्याच्या पलीकडे बोलू शकत नाही. ठीक आहे सर, पहिल्या प्रथम आज ECP साहेब नाही मी साहेब मी जे काय बोलतो मी म्हणजे विरुद्ध बोलत नाही, पण सिस्टमच्या विरुद्ध मी निश्चितपणे बोलतो. आज माझी लढाई मुंडे साहेबांची नाही किंवा ECP साहेबांची, पण ज्या प्रकारे तुमची सिस्टमचं तुम्ही उल्लंघन करता त्याच्या विरुद्ध माझी लढाई आहे. त्यामुळे माझं जर बोलण्यात काय चुकलं तर माफ. पहिल्या प्रथम की आपण जी हिअरिंग घेत आहात ती कायदेशीर अजिबात बरोबर नाही. कारण ॲज पर 95 सबs ऑफ दी CRPC RTI अँड ॲज पर GR 10/8/2009 त्याप्रमाणे माझ्या हिअरिंगच्या अगोदर ECPने माझ्या अपील मेनूवर काय सबमिशन्स केले त्याची कॉपी मला, जसं आपण कोर्टात ॲफिडेव्हिट इन रिप्लाय फाईल केलं तसं त्यांनी ॲफिडेव्हिट इन रिप्लाय फाईल केलं होतं, जेणेकरून त्यांचा स्टँड काय आहे हे मला कळेल. आणि आय विल बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. ऑफकोर्स आय एम प्रिपेअर्ड फॉर एव्हरीथिंग, बट ऑन लॉ पॉईंट दिस इज ॲब्सोल्युटली अन इनकरेक्ट procedure followed by each and every first appellate court. It is not that over here only. So my fight is against the system that 10/8/2009 प्रमाणे आपण ECP ला आदेश द्यावे की तुम्ही पहिलं त्याचं उत्तर द्यावं, जेणेकरून तुम्हाला सोपं पडेल की आम्हाला आर्ग्युमेंट त्या लिमिटेड करायला लागेल, नाही तर मला अख्खा मोठा आर्ग्युमेंट करायला. दुसरी गोष्ट अशी आहे सर की तुमच्या आदेशाने ECP साहेबांनी मला ऑफिसमध्ये बोलवलं. So he has committed an offense under 160 CRPC. I am a senior citizen. माझा सगळे 67 ॲक्सेस शूट होता. तर मला ऑफिसमध्ये बोलून माझी स्टेटमेंट रेकॉर्ड करणं ही 166 प्रमाणे गुन्हा आहे CRPC आणि 166 प्रमाणे तुमच्यावर गुन्हा होऊ शकतो. तिसरी गोष्ट सर अशी आहे की तुम्ही जर रिप्लाय पाहिला तर रिप्लाय 3 महिन्यांनी दिलेला आहे. तर 3 महिन्यांनी रिप्लाय दिला म्हणजे कायद्याचं उल्लंघन झालं. 7 सबसेक्शन 1 प्रमाणे कायद्याचं उल्लंघन ECP साहेबांनी केले. सो इन दॅट इव्हेंट ही इज लायबल टू बी प्रॉसिक्युटेड अंडर सेक्शन 20 सबसेक्शन 1 अँड 20 सबसेक्शन 2 ऑफ दी RTI. त्यांच्या विरुद्ध डिसिप्लिनरी ॲक्शन एज वेल एज त्यांच्या विरुद्ध आपण 10/8/2009 GR प्रमाणे यू विल हॅव टू रिकमेंड दी इन्फॉर्मेशन कमिशनर टू टेक ॲक्शन अगेन्स्ट हिम अँड टू पेनलाइज हिम under the provision of section 20 subsection 1 subsection. So the information is delay नहीं दिली. हाँ 3 महीने ने दी. So it is duty bound on the PIO that he shall give the information within 30 days. He should give as early as possible, but maximum by 30 days. त्यामुळे त्यांनी तुम्ही उल्लंघन केले. आता मी डेट वाईज त्याचे as per my RTI application मला उत्तर कसं दिलं होतं. डेट वाईज मुवमेंट ऑफ दी फाईल कंप्लीट अंडर 154 गुन्हा दाखल नाही. म्हणजे तुम्ही दिशाभूल करण्याचे उत्तर देतात, चुकीचे उत्तर देतात. किती नंबर 72 सर 242 माझा आता आहे. अपील नंबर माझा नाही, मला अपील नंबर नाही, माझा रेफरन्स नंबर आहे 242. तुमचा पहिला नंबर जो आहे हां विषय ओके. माझा रेफरन्स नंबर माझा रेफरन्स 243 बद्दल बोलतो ना की बाकी सर्व ऑलमोस्ट कव्हर बिकॉज इट इज अ मी त्याला एकदम फोकस केलेला आहे. मग बाकीचं फक्त मागून घेऊ. त्यामुळे 243 बेसिक काय की RTIचं कसं उल्लंघन झालं हाच माझा उद्देश. मी हेच आर्ग्यू करू का? चालेल, हरकत नाही. प्लीज गो अहेड.
कारण सर्व हे कॉमनच आहे. ओके. कारण डेट वाईज मुवमेंट विचारलेली आहे. म्हणजे माझे तुमच्याकडे 154 ऍप्लिकेशन कधी आलं आणि त्याच्यानंतर कशी काय मुवमेंट झाली तर मला म्हणतात गुन्हा दाखल नाही. आता माझा गुन्हा दाखल नाही म्हणण्याचा आणि डेट वाईज मुवमेंटचा काय संबंध येतो? देन कॉपी ऑफ द कंप्लेंट अंडर सेक्शन 154 CRPC along with directions given by DGP अर्ज दफ्तरी दाखल करण्यात आला आहे. याचा काय संबंध येतो? मी विचारल्या माझ्या ऍप्लिकेशनवर आपण सही करून काय आदेश पास केले त्याची मला सर्टिफाईड कॉपी पाहिजे. मग दफ्तरी दाखल केलाय हा प्रश्न येतो कुठे? म्हणजेच चुकीचं आणि मिसलिडिंग उत्तर दिलंय. ऍक्शन टेकन अगेन्स्ट दी ऑफिसर्स नाही, ठीक आहे. गुन्हा दाखल नाही, ठीक आहे. SOP फॉलोड बाय दी गुन्हा दाखल नाही. प्रत्येक गोष्टीला SOP असते की माझं ऍप्लिकेशन आल्यावर तुम्ही ते एंट्री कुठे करता, मग त्याचं मुवमेंट कसं होतं ते एक SOP असतेच प्रत्येकाला. त्याशिवाय तुम्ही काम करू शकत नाही. स्पेशली तुमच्यासाठी 17/6/2016 हा GR आहे. त्या GR प्रमाणे तुम्ही रजिस्टर मेंटेन केलं पाहिजे. पण कुठेही पोलीस स्टेशन नसतं, कुठेही DCP ऑफिस कुठेही नसतं. तर ह्याचे चुकीचं उत्तर दिलेलं आहे. द प्रेझेंट स्टेटस ऑफ दफ्तरी दाखल आहे. तर हा ऍप्लिकेशन जो आहे, हा उत्तर जो आहे तो ॲब्सोल्युटली चुकीचा आहे. आणि याच्यात 166, 167, 217, 218, 409 खाली गुन्हा निष्पन्न होतो ACPच्या विरुद्ध. कारण मेकिंग ऑफ अ फॉल्स डॉक्युमेंट विथ इंटेन्शन, डिसओबिडियन्स ऑफ डायरेक्शन्स ऑफ लॉ विथ इंटेन्शन टू कॉज इंजुरी टू दी कंप्लेनेंट, disobedience of directions of law with intention to save the accused from punishment. याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही खोटे केलेलं आहे. Framing of incorrect records and writing with intention to cause injury to the complainant, framing an incorrect records and writing with intention to save the accused, 217, 218, 409